संत ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदी ग्रामी संजीवनी समाधी घेतली। एकनाथ महाराज म्हणतात, सर्वांभूती सुखरूप ज्ञानोबा माझा। कसा झाला असेल समाधी सोहळा? नामदेव महाराजांनी समाधीस्थानाची तयारी केली। प्रत्यक्ष पांडुरंग आणि गुरु निवृत्तीनाथ यांनी एका एका हाताला धरून समाधीस्थळी माऊली ज्ञानेश्वरांना नेले। शांत प्रसन्न मुद्रेने समोर ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय ठेवला होता। चालले, माऊली समाधी स्थिर झाली। सर्व भोळ्या भक्तांची, सोपान मुक्ताईची काय भावावस्था झाली असेल त्यावेळी। चला, प्रत्येकाने आळंदीला जाऊन माऊलीच्या समाधीचे दर्शन घ्यायचे आहे। ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली। चला आळंदीशी पाहू, चला आळंदीशी पाहू। समाधी संजीवनी भेटेल चिंतामणी, तेथे जीवीचा चला आळंदीशी पाहू। निवृत्तीनाथ गुरुचा घेऊन आदेश, समाधी घेण्या सिद्ध होती ज्ञानेश। म्हणे देव रुक्मिणी हाच माझा अंश, जया कारणे होई जीव कासा वीस। चला आळंदीशी पाहू, समाधी संजीवनी भेटेल चिंतामणी, तेथे जीवीचा चला आळंदीशी जाऊ। कानोपाठ करी कीर्तन घोष, मुक्ता सहभक्त नैनी 60 जगा उद्धरण्या दिला कृष्ण संदेश, ग्रंथ ज्ञानेश्वरी करी उपदेश। चला आळंदीशी पाहू, निवृत्ती सोपान संत नामदेव, समाधी तयार शांत ज्ञानदेव। सिद्धेश्वर स्तब्ध हाले नंदी देव, ज्ञानदेव हाती धरुनी उतरले देव। चला आळंदीशी पाहू, समाधी संजीवनी भेटेल चिंतामणी, तेथे जीवीचा चला आळंदीशी पाहू। निवृत्ती सोपान संत नामदेव, समाधी तयार शांत ज्ञानदेव। सिद्धेश्वर स्तब्ध हाले नंदी देव, ज्ञानदेव हाती धरुनी उतरले देव। चला आळंदीशी पाहू, धन्य लंकावती इंद्रायणी तीरी,
आसनस्थ माऊली समोर ज्ञानेश्वरी होती कासावी समस्त वायकारी संजीवन समाधीस्थ योगी ज्ञानेश्वर चला आळंदीशी पाहू समाधी संजीवनी भेटेल चिंतामणी तेथे जीवीचा चला आळंदीशी पाहू. धन्यवाद. सागर अगं योगेश्वरी